14 काय घेतली आपण उंची बरोबर मी विचारत तू माप सांग बरोबर आता 14 इकडे आली ना तिथून आपल्याला शोल्डर घ्यायचे शोल्डर किती आहे 10 चे निम्मे 5 घेतलं टेप कसा ठेवला तसाच ठेवायचा 5 इकडं आला टेप हलवायचा नाही लगेच शोल्डर पट्टी मोजायची किती आहे शोल्डर पट्टी 3 घेतलं मग शोल्डर पट्टीची रेस ओढायची ओढली आता इथून बगल घ्यायचं तिकडून शोल्डर घेतलं होतं ना तिकडून बगल किती आहे 5.5 घेतलं तेवढं 5.5 ची रेस ओढली आपण बरोबर त्याच्या समोर शोल्डर पट्टी घेतली होती ना तिकडून पुढचा गळा घ्यायचा आहे किती पुढचा गळा 60 घेतलं टेप उचलायचा नाही लगेच उतार घ्यायचा वरून उतार किती आहे हा नीट बघ 4.5 घेतलं हे बघ घेतलं मग हे पुढच्या गळ्याची रेस इकडं जॉईंट करायची एवढं आलं लक्षात तुला हा आता छाती छाती किती आहे 32 चा चौथा भाग कर 8 32 8 मध्ये प्लस 1.5 कर 9.5 हा हे बघल आहे ना तिथून घ्यायचं टेप कसा ठेवला माप पूर्ण घेतला मी पूर्ण घडीपर्यंत पूर्ण घेतलं पण रेस फक्त मी बगलपर्यंत मोडणार घेतलं छातीमध्ये किती इंच वाढवलं 1.5 इंच 3 इंचवर इकडं निशाण करणार हे झालं छाती आता कमर घे किती आहे 28 चा चौथा कर 7 मध्ये प्लस 2 कर घेतलं थोडी हलू नका घेतली आता छाती आणि कमर हे रेस मारायची हे घेतलं एवढं लक्षात आलं आता खालचा योग किती आहे 2.5 घडीच्या भागाला 2.5 घ्यायचं आणि फिटिंगच्या भागाला 2.25 घ्यायचं कधी बी या दोघांमध्ये अर्धा इंचाचा अंतर ठेवायचा घेतलं ही रेस मारली बरोबर आता याच्यावर कटोरीचे माप घ्यायचं कटोरी किती आहे तेव्हा प्रत्येक टाइमाला मी टेप कसा ठेवलेला आहे तसाच ठेवायचा हे बघ 5 घेतलं आता हे सगळं माप याच्यात आहे बगलचे माप याच्यात लिहिलेले नसतात ते प्रत्येकीला सेम घ्यायचं कधी चेंज होईल जेव्हा आपण कॉलर बोटनेक आणि बंद गळा घेऊ तेव्हा आपलं बगलचं माप चेंज होईल आता हे कसं घ्यायचं तेव्हा 1.5 इंच या पॉईंट पासून बगलचा जो पॉईंट आहे ना इकडून ते इकडं टेप कसा ठेवला क्रॉस 1.5 इंचावर निशाण करायचं 1.5 इंच तो पाठीचा भाग अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो का आपला पाठीचा भाग असा आहे थोडा त्याच्यामुळे ताणल्याने जायला पाहिजे म्हणून 1.5 इंच घेतलं आणि मध्ये 1 इंच घ्यायचं 1 इंच तो पुढचा बदल बरोबर आता साईड योग किती आहे घेतलं आता हे बघ हे 3 डॉट आहे ना हे जोडायचे उतार साईटिओ कटोरी दिला उतार पासून पुढचा गळा झालं हे मग इथून हे 1.5 इंच आहे ना तिकडून बगलचा आकार द्यायचा आहे हा पुढचा हा मागचा अशी आपली ही कटोरीची आकृती तयार झाली आलं लक्षात तुला
आता पहिले तू समजून घे, लगेच काढायची घाई करू नको. समजून घे आणि मग तू काढ.